तर ही बघा मम्मा ना इथे दुधू पाजते बघा. मम्माचे डोळे कसे हिरवे हिरवे, थोडी रागात वाटते. मग हे बघा आपलं गुळ आहे ना, इथे कुरमुरे निघतात कढईतून आणि मग आपण परत एकदा अशा पद्धतीने बांधू शकतो. इवले इवले कान, इवले इवले डोळे, इवले इवले कान. आमच्या घरी आलेले आहेत नवीन पाहुणे आणि एकदम सगळ्यात क्यूटेस्ट बेबी पाहुणे आहेत. बेबी पाहुणे तर तुम्हाला दाखवते. बेबी पाहुणे ही आमची स्लीपिंग ब्युटी झोपलेलीच आहे, पण हिला टक्कर देणारा एक नवीन स्लीपिंग ब्युटा आलाय, तुम्हाला दाखवते. हा बघा, हा आहे ना, हा स्लीपिंग ब्युटा आहे. ब्युटा हा नित्ता झोपी करतो. याचा तोंड दाखव रे. हा थोडा हा खरबा आहे, खरबा. आणि हा त्याचा भाऊ चुंटू, हा त्याच्या पोटावरच झोपतो लहानपणापासून. आणि ही आहे ना, ही परी आहे. परी तोंड दाखव. ही खूप शाणी आहे आणि हिला ना खूप एक्साइटमेंट आहे घरातून बाहेर जायचं, खूप सारं एक्साइटमेंट. आणि हिचे कान ना खूप छोटे आहेत. हिच्या भावांचे कान मोठे मोठे आहेत बघा, त्यांचे कान मोठे आहेत, पण हिचे कान आहेत ना खूप छोटे आहेत. छोटूशी बेबी आहे, छोटूशी बेबी, पण खूप हुशार आहे. असे आमचे 3 नवीन पाहुणे. खरबा, हा काळा वाईट आणि हा पूर्ण वाईट. फक्त हिला इथे काळा टिपका आहे बस. असे ही छोटी मनी माऊ झोपतच नाही. आणि हे दोघं गेलेलाच जमा आहेत पूर्ण. हा उठला. झोप नको, तुला काय नाही बोलत. झोप शाणा आहे. ही शाणी नाहीये. ही सारखी उठी करते. झोपी कर ना. साईडला ठेव. जे मांजराची 3 पिल्लं आहेत ना, ही त्यांची मम्मा आहे. तिला आता मच्छी दिली आहे खायला, ती आता मच्छी खाते. आता ना छोट्या बेबींची ना माऊ आलेली आहे, मम्मा आलेली आहे. तर ही बघा मम्मा ना इथे दुधू पाजते बघा. मम्माचे डोळे कसे हिरवे हिरवे, थोडी रागात वाटते. मगाची तिची पोरं मी स्वतःकडे करण्याचा प्रयत्न केला म्हणून आता ती दूध पाजते. त्याला त्यांना दूध पिऊ द्या. आपण आहे ना आता जाऊन बघूया मनी माऊ काय करते. एक पिल्लू खाली आलंय आणि एक मस्त झोपलंय कुशीत. एक खाली आलंय आणि एक खाली झोपलंय. अरे कहना क्या चाहते हो? मनी माऊ तुझी पिल्लं खूप क्यूट आहे. तुझ्यासाठी एक गाणं गाते हा मी आणि जाते मग. ओके गाणं आहे आपकी शान में एक गाणं. इवले इवले डोळे, इवले इवले कान, इवले इवले डोळे, इवले इवले कान, छान छान छान. मनी माऊचा बाळ किती गोड गोड छान. झाला तर मी जाते. तुला पण निनी आली माझं गाणं ऐकून. इट्स ओके. मनी माऊ आता झोपली आहे, तर म्हटलं आपण आज काहीतरी गोड बनवूया. एवढे क्यूट गोड बेबीज बघितले तर आज आपण बनवणार आहोत कुरमुऱ्याचे लाडू. चला बनवूया. इथे कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये ना आपण कुरमुरे पहिला ना थोडे गरम करून घेऊया. नरम झाले असतील आता म्हणून. तर आपण आता असे कुरमुरे हलवायचे, असे हलवून गरम करायचे. हे बघा आपले कुरमुरे आहेत ना गरम करून झालेत, म्हणजे ते कुरकुरीत झालेत. आता परत कढई ठेवली आहे, कारण आता त्यामध्ये गूळ मी विरघळायला ठेवणार आहे. ते जसं विरघळलं आपण त्यामध्ये कुरमुरे टाकूया. आपण आहे ना इथे गूळ ना बारीक करून घेतलंय, म्हणजे ते सहज विरघळेल. आता आपण ते गूळ टाकूया कढईमध्ये. थोडा वेळापूर्वी आपल्या कढईवर एक खाचा झालेला आहे छोटासा गुळाचा, त्याच्यामुळे ती तशी झाली आहे, पण आता खाचून ठीक आहे. आता आपण आहे ना गुळ आहे ना टाकूया. गॅस एकदम स्लो ठेवायचं, लक्षात ठेवा. अजिबात फास्ट नाही करायचं आहे. आणि हळूहळू गूळ यात मी सगळं टाकते आणि असं मिक्स करायचं. ओके, म्हणजे गूळ खाली लागू नये.
चिक्की गुळ वापरला ना तुम्ही लाडू बनवण्यासाठी तर उत्तम, पण आपल्याकडे चिक्की गुळ नाहीये, तर आपण या गुळाला ना एवढं वितळून घ्यायचंय की ते चिकट होऊन जाईल. हे बघा, आपलं गुळ आहे ना इथे चांगलंच विरघळलंय आपलं गुळ. आता आपण आहे ना यामध्ये कुरमुरे टाकूया. कुरमुरे टाकताना मी तुम्हाला माझा लहानपणीचा एक किस्सा सांगते की मी जेव्हा लहान होती ना तेव्हा मी पाळण्यामध्ये ना माझी भावंड मला कुरमुरे भरवायचे आणि मी ते खूप आवडीने खायचे. चला मग आता आपण लाडू बनवूया. लाडूचे कुरमुरे खूप गरम आहेत, पण गोड तर बनलंच पाहिजे ना. एवढी 3 पोरं झालीत आपल्या घरी, म्हणजे काय माहिती कधी झाली आहेत, पण ऍटलीस्ट आपण बघितली तरी एकदम मोठी होऊन निघून जायच्या आधी. म्हणजे काय माहिती मी असं बोलते, कारण की ती पोरं आहेत ना डोळे त्यांचे उघडलेले आहेत, म्हणजे तू खूप पहिलाच झालेले आणि आम्हाला आज दिसले ती माऊची पिल्लं. तर खूप उशिरा दिसले आम्हाला. बरं ते पूर्ण मोठे होऊन निघून गेले तेव्हा ना दिसले. तभी दिखे है तो कुछ मीठा तो चाहिए ना, तर म्हणून हे कुरमुऱ्याचे लाडू आपण बनवतोय. तर चला बनवूया आता, एकदम थंड होऊन कडक व्हायच्या आधी. आपलं कुरमुऱ्याच्या लाडूचं मिश्रण आहे, ते एकदम कडक होत आलंय आता. चलो आता पटकन ह्याचा ना असा लाडू करायचा आहे बघा. असा गोळा घ्यायचा आणि असा लाडू करायचा. झाला लाडू झाला. असं त्यांचा चटका लागू शकतो, लक्षात ठेवा. पण काहीतरी खायचंही तर चटके तर लागणारच ना. जेव्हा लागती हाताला चटके तेव्हा मिळती भाकर, तसं जेव्हा लागती कुरमुऱ्याचे चटके तेव्हा मिळतो आपल्याला गुळाचा कुरमुऱ्याचा लाडू खायला. आता अशाच पद्धतीने आपण आहे ना पटापट असे लाडू बनवूया. चला, हा मोठा बनवला लाडू. हे बघा एकदम कडक झालं आणि पातेलीला चिपकलं ना तर आपल्याला काय नाही करायचं, स्लो गॅस करायचा आणि परत एकदा ही पूर्ण पातेली अशीची अशी नेऊन ना तिथे ठेवायची. मग ना हे कुरमुरे निघतात कढईतून आणि मग आपण परत एकदा अशा पद्धतीने बांधू शकतो. हे लाडू तयार झालेले आहेत. हे बघा, गुळापासून बनलेले कुरमुऱ्याचे लाडू आपले तयार आहेत. चला आता आईला देऊया. आई आई मग तुला काय त्याला, म्हणजे तू पण एक आई आहेस ना. आणि आज आपल्या मनी माऊने पिल्लं दिली आहेत म्हणून. खाऊन बघ कसा झालाय. तोडू नको हाताने, डायरेक्ट तोंडात चाव. अरे चाव ना मम्मा. असा होता आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण गुळापासून बनलेले कुरमुऱ्याचे लाडूची रेसिपी पाहिली आणि मनी माऊची क्यूट पिल्लं पाहिली. तुम्हाला ती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका अशा नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.